नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा नमो निर्मलारे नमो सत्स्वरूपा नमो रे विशुद्धा नमो आदिबीजा नमो रे कृपाळा नमो विश्वतेजा नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा तुवा व्यापिने विश्वब्रह्माण्ड सारे तुवा निर्मिले सूर्यचन्द्रादितारे तुवा व्यापिने विश्वब्रह्माण्ड सारे तुवा निर्मिले सूर्यचन्द्रादितारे रूपांची अशी बांधिली रे पूजा बांधिली रे पूजा नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा रवीची प्रभा तू उन्हाच्या झळातू रवीची प्रभा तू उन्हाच्या झळातू निळ्या समंती दिसे सावळातू फुलांच्या फुलोऱ्यात गंधाळला तू कधी माऊलीच्या उरीचा झरा तू कसे स्तोत्र गाऊ तुझे सत्वदीपा तुझे सत्वदीपा नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा नमो निर्गुणारे नमो ज्ञानरूपा नमो ज्ञानरूपा नमो ज्ञानरूपा. रसिका हो नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये मी निशिगंधा आणि मंदार कमलापूरकर ह्या जोडीला खास इकडे आम्ही आमंत्रण दिलं आहे आणि इतकी सुंदर सुरुवात एका सुंदर प्रार्थनेने केली आहेस तू, तर त्या रचनेच्याबद्दल आम्हाला सांगशील? कारण मी इतकी छान प्रार्थना याच्यापूर्वी खरंच कधी कधी ऐकली नव्हती. नक्की. माझे बाबा प्राध्यापक श्रीकांत पाटील त्यांनी ही रचना लिहिलेली आहे आणि त्याला स्वरबद्धही केलेलं आहे. त्यांच्या रचनेने आज आपण सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाची. तर ह्याच निमित्ताने मला असं वाटतं बाबांना पण आपण इथून नमस्कार करूया की इतकी सुंदर रचना आज तुमची आहे आणि मला असं वाटतं की अजून अशा रचना आम्हाला खरंच ऐकायला आवडतील आणि ह्याच कार्यक्रमात आपण बाबांनाही परत इन्व्हाइट करूया. नक्की. आणि मला आता ह्याच निमित्ताने परत तुलाच विचारायचं आहे की तुझी गाण्यातली एंट्री कशी झाली? कारण तू आत्ता बाबांनी लिहिली, कंपोज केली, अशा सगळ्या गोष्टी सांगते, तर मला असं हे वाटतंय की आता तुझं लहानपण कसं असेल? माझं लहानपण अगदी संगीतमयच होतं. कारण मला आलेली गाण्याची कला ही माझ्या आजीकडनं, आईच्या आईकडनं म्हणजे वारसा लाभलेला म्हणता येईल. आजी, त्याच्यानंतर आई बाबा दोघंही गातात. आई गाते आणि बाबा हार्मोनियम वाजवतात, तबला वाजवतात, सतार वाजवतात. अरे वा. आणि
त्यामुळे घरी कार्यक्रम करतात, आई बाबा दोघंही कार्यक्रम करायचे, त्यामुळे लहानपणापासून संगीताचंच वातावरण आहे. आणि मी जिथे राहायचे, माझं गाव मूळ वरोरा, तिथे आनंदवन आहे आणि आनंदवनात माहिती आहे की बाबा आमटेंच्या साठी सगळे कलाकार येऊन गेलेले आहेत आणि त्या सगळ्या कलाकारांसमोर आईबाबांना गाण्याची कला सादर करण्याचा त्यांची सादर करण्याची हे मिळाली, त्यांना संधी मिळाली. त्यामुळे खूप बालपण सगळं संगीतमयच होतं. क्या बात आहे. त्यामुळे घरी संगीताचे शिक्षण पण मी आईकडनंच घेतलं. सौ सुवर्णरेखा पाटील, तिच्याकडनं शिक्षण घेतलं. त्यामुळे आई पण MA म्युझिक आहे. बरं. हां, आणि मी पण MA म्युझिक झाली. त्यामुळे पण मग आता मला अजून एक मनात एक प्रश्न आला की मंदारचं संगीताशी हे नातं कसं जुळलं? हो, अगदी. म्हणजे माझं खरं तर साऊंड डिझायनर असं माझं काम आहे. त्याचं शिक्षण मी घेत होतो पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTI आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर पुण्याच्या त्या संस्थेत मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. मी त्याच्या आधी इंजिनिअरिंग केलं. तर असं म्हणता येईल की त्याच्या आधीपर्यंत माझा कलाक्षेत्राशी फार काही संबंध नव्हता. मी आपला सायन्सचा विद्यार्थी, इंजिनिअरिंग करून जॉब करणे, ह्या ट्रॅकवर असताना अचानक एका स्टेशनवरती मला हे दिसलं की ह्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळी गाडी पण सुटते. निशिगंधाची फुलं फुलली नाही, ती नंतर फुलली. पण त्याच्या आधी मला मुळात साऊंड इंजिनिअरिंग किंवा साऊंड डिझाईन ह्या क्षेत्रामध्ये करिअर असतं हे माझ्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला असताना मला कळलं. आणि मग मी ठरवलं की हे काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे ज्यात आर्ट आणि सायन्स दोन्हीचं बॅलन्स आहे. पण म्हणजे गाण्याची आवड पहिल्यापासून होती, संगीताची आवड होती, सिनेमाची आवड होती, एकूणच कलेची आवड होती. मी कॉलेजला असताना नाटकांमध्ये भाग घ्यायचो. अरे वा. पुण्यामध्ये आंतरमहाविद्यालयीन नाटकाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. एका स्पर्धेसाठी मी नाटक लिहिलं होतं. बरं. त्यामुळे लेखनाची आवड, गायनाची आवड, संगीताची आवड, डान्सची आवड सगळंच होतं. पण ते सगळं आवड किंवा हॉबी, छंद ह्याच लेवलला होतं. करिअर आपण ह्यात करू असं तेव्हा कधी ठरवलं नव्हतं. पण जेव्हा कळलं की हे साऊंड इंजिनिअरिंग सारखं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये आर्ट, क्रिएटिव्ह फील्ड आणि टेक्निकल साईड ह्याचा बॅलन्स आहे, तेव्हा मी ठरवलं की हे काहीतरी आपल्यासाठी आहे. आणि त्यामुळे मग मी फिल्म इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली. तिथल्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने ॲक्च्युली आमची भेट झाली, ओळख झाली सुरुवातीला एका मित्राच्या थ्रू. तर तेव्हा ती फक्त ओळख याच पातळीवरती होती. पण एक म्युझिक रेकॉर्डिंगचा माझा प्रोजेक्ट होता ज्याच्यासाठी मित्रांच्या ग्रुपमधनं आपण शोधत असतो म्युझिकमधले कोण कोण उत्साही लोक आहेत. तर तसं मी तिला एकदा रेकॉर्डिंगसाठी बोलवलं होतं आणि मग तिथे मग आमचे सूर जुळले. क्या बात है. जे आम्हाला जुळत असताना कळले नाहीत खरं तर. आम्हाला थोडे उशिरा कळले, पण आमच्या आजूबाजूच्या लोकांना आधी कळलं होतं की काहीतरी जुळायला लागलेलं आहे. अशा रीतीने ते संगीत हेच माध्यम ठरलं आमची ओळख होण्याला. त्याच्यात एक ऍडिशन करते की त्याचा प्रोजेक्ट जो होता तो त्यांनी आपलं जे आधी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्युझिक रेकॉर्डिंग, तर ते एकत्र वादकांसहित गायक असं, तर तो त्याला प्रयोग करायचा होता आणि त्याच्यासाठी लाईव्ह रेकॉर्डिंग करायचं होतं. त्यामुळे त्यांनी माझी मदत घेतली की म्युझिक मधलं आहे तर थोडं ते सांभाळायला, कारण एकटा येऊन करून गेलं तर काही त्याला फार त्याचं मदत नाही लागणार. पण सगळ्यांचं एकत्रित जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग आहे तर त्याच्यासाठी म्हणून मदत करायला. आणि ना खरं तर अशीच गाणी मला असं वाटतं जास्ती त्याला लाईफ आहे असं कुठेतरी वाटतं. म्हणजे जे आपण जुनं संगीत जे ऐकतोय आजही, लता मंगेशकरांची जी गाणी ऐकतोय, तर त्याचं सगळं संगीत सगळे एकत्र असल्यामुळे ती जी इन्व्हॉल्वमेंट आहे गाण्यामध्ये, जो आपलेपणा तयार होतो ना, तर त्याची बात काही औरच असते. नाही, म्हणजे प्रेक्षकांना माहिती नसेल तर की आताच्या काळामध्ये गाण्यांचं रेकॉर्डिंग हे मल्टी ट्रॅक होतं. त्यामुळे एक वाद्य एका वेळेला किंवा एक गायक एका वेळेला, अगदी ड्युएट सॉन्ग असेल तरी मेल फिमेल एकत्र नसतात, सिंगर्स आपापले येऊन गाऊन जातात. तर त्याच्यामध्ये कुठेतरी ह्युमन इंटरॅक्शन, गिव्ह अँड टेक हे सगळं मिस होतं. त्यामुळे उत्स्फूर्तता त्यात तेवढी येत नाही. आणि मग आपण म्हणतो आजकालची गाणी ऐकावीशी वाटत नाहीत जास्त वर्ष. तर त्यात हे कुठेतरी कारण आहे. म्हणून मला तो प्रयोग करायचा होता की जुन्या पद्धतीने करायचं झालं तर काय करता येईल. पण ते खूप चॅलेंजिंग आहे असंही मला लक्षात आलं, कारण आपली आता सगळ्यांची सवय मोडली आहे. 3.5-4 मिनिटाचं गाणं एकही चूक न करता 50 लोकांनी एकत्र वाजवणे, 50 तर खूप जास्त झालं, 10 लोकांनी एकत्र वाजवणे खूप कठीण, चॅलेंजिंग झालेलं आहे. ते आता मला वाटतं कोक स्टुडिओ सारख्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते परत रिवाईव्ह होत आहे आणि कालांतराने मला वाटतं आपल्याला परत त्याची किंमत कळेल आणि परत आपण त्या टेक्निककडे जाऊ लाईव्ह. मला ह्याच नोटवरती असं वाटतं, मंदार, तुला असं वाटतंय का की आमचा हा स्टुडिओ त्याच्यासाठी परफेक्ट आहे? अगदी परफेक्ट आहे. अशी जागा की जिथे सगळेजण एकत्र बसून मुळात गप्पा मारू शकतील, एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतील आणि मग त्यातून ती जी क्रिएटिव्ह प्रोसेस घडेल एकत्र, त्या सगळ्यासाठी मला वाटतं अतिशय आयडियल अशी स्पेस आहे. मला असं वाटतं की ते क्रिएटिव्ह काम आपण इथे नक्की 100% करू. 100% ना, आणि त्याच्यासाठी परत तुला मदतीला बोलू. अगदी आनंदाने. आणि ना मला अजून एक, मंदार, तुला हे विचारायचं आहे की म्हणजे खरं तर लोकांना असं वाटेल की हा प्लॅटफॉर्म हा फक्त म्युझिक म्हणजे आर्टिस्टच्यासाठी आहे, पण तू एक इतक्या वेगळ्या पद्धतीचा आणि एवढा सगळ्या अँगलनी विचार करणारा एक आर्टिस्ट आज आम्हाला मिळाला आहे खरं तर, की म्हणजे
तो जो साऊंड डिझायनिंग हे नेमकं काय आहे? कारण ना बरेचदा काय गल्लत होते माहिती आहे, रेकॉर्डिंग करणारा साऊंड इंजिनियर किंवा प्रोग्रॅमर म्हणजे तो नेमका काय करतो, अरेंजर नेमका काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीनं जी लोक गाण्यात आली आहेत किंवा ह्या फील्डमधली आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. पण आपला हा पॉडकास्ट न बघणारी सर्वसामान्य पण लोक आहेत. मला असं वाटतं त्या निमित्ताने 4 चांगल्या गोष्टी पण त्यांच्यापर्यंत कळायला हव्यात असं मला वाटतं. तर तू ते एक्सप्लेन करशील आम्हाला? हो नक्की. तर काय साऊंड इंजिनियर ही खूप एक वेग टर्म आहे. साऊंड इंजिनियर ही एक वास्ट टर्म आहे ज्याच्यामध्ये आता तुमचा स्टुडिओ डिझाईन करणारा माणूस हाही साऊंड इंजिनियर असतो. त्या स्टुडिओच्या आतमध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणारा हाही साऊंड इंजिनियर असतो. स्पीकर डिझाईन करणारे, माईक डिझाईन करणारे लोक हेही साऊंड इंजिनियर्स असतात. सो हे सगळे साऊंड इंजिनियर हे ह्या सगळ्या प्रकारचं काम करतात. स्टुडिओचं साऊंड प्रूफिंग करणे, योग्य पद्धतीने ह्या सगळ्या हार्डवेअर सॉफ्टवेअरचा मेळ घालणे आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करणे आणि मिक्सिंग करणे. तर लोकांना असं वाटतं की ठीक आहे, एक साऊंड इंजिनियर नावाचा एक कोणीतरी माणूस असतो जो हे सगळं करतो. तर तसं नाहीये. साऊंड इंजिनियर या शब्दाच्या खाली मला वाटतं 10 वेगवेगळ्या शाखा आहेत. बरोबर. 10 वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत ज्याला तेवढंच काम करायचं असतं. फक्त स्टुडिओ डिझाईन करणारा माणूस फक्त स्टुडिओ डिझाईनच करतो, तो रेकॉर्डिंग करत नाही. त्याचा एकमेकांशी संबंध नाहीये कारण त्यातलं स्पेशलायझेशन खूप वेगळं आहे, त्याचा स्किल सेट वेगळा आहे. रेकॉर्डिंग करणाऱ्या इंजिनियरला पण आपण साऊंड इंजिनियर म्हणतो. त्याला म्युझिकचं सेन्स असणं आवश्यक असतं. कारण आपण जे रेकॉर्ड करतो आहोत म्युझिक, त्याचा ताल कळणं, त्याचे सूर कळणं, त्याची लय कळणं हे कुठेतरी अंगात असावं लागतं नैसर्गिकरित्या. तर तो ते आपल्या कामातून ते उमटवू शकतो. त्यामुळे म्युझिक रेकॉर्डिंग इंजिनियर हे वेगळं स्पेशलायझेशन आहे. मी जे काम करतो साऊंड डिझायनर हे काम म्हणजे एखाद्या चित्रपटात आपल्याला जे काही आवाज ऐकू येतात, संगीत सोडून आपल्याला जे जे काही ऐकू येतं त्या सगळ्याची जबाबदारी माझी असते. साऊंड डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट HOD मी असतो. त्यामुळे कलाकार जे शब्द बोलतायत, त्यांचे जे संवाद आहेत, जे डायलॉग्स आहेत, ते कसे रेकॉर्ड करायचे, ते कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सिनेमात ऐकू येतील, हा एक माझ्या कामाचा मुख्य भाग आहे. डायलॉग्स मग ते कधी लोकेशनवर रेकॉर्ड केलेले असतील, ज्याला आम्ही सिंक साऊंड म्हणतो, की शूटिंगच्या वेळेसच लोकेशनवर इतकं चांगलं रेकॉर्डिंग करायचं की नंतर त्याचं डबिंग करावं लागू नये. अच्छा. पण त्यावेळेला मला एक असं आता एक प्रश्न आला की शूटिंगच्या वेळेला तिथे आजूबाजूचे बरेच व्हॉइस असतील, पण सिनेमामध्ये आपल्याला तो आवाज प्रिसाइजली केवढा छान ऐकू येतो. बरोबर. मग ते शूटिंगच्या वेळेला ती शांतता निर्माण करावी लागते. तशा पद्धतीनेच ते शूटिंग प्लॅन करावं लागतं की आजूबाजूला आवाज असणार नाहीत. लोकेशन निवडण्यापासून ते त्या लोकेशनवर शांतता करण्यापर्यंत. म्हणजे इथे जर आपण सिंग साऊंड फिल्मचं शूट करत असतो तर आधी मी हा AC बंद केला असता, राईट, की हा आवाज येतोय जो मला याच्यामध्ये नको आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे डायलॉगसाठी. किंवा मग मोठी एखादी फिल्म असेल, उदाहरणार्थ धर्मवीर सारखी फिल्म असेल की ज्यात पूर्ण फिल्ममध्ये सतत आपल्याला खूप क्राऊड दिसतोय, तर इतक्या सगळ्या लोकांचे आवाज सिंग साऊंड पद्धतीने रेकॉर्ड करणं शक्य नाही. इतके माईक्स कॅरी करणं, ते रेकॉर्ड करणं आणि त्या क्राऊडला हँडल करण्यासाठी ज्या खूप सूचना द्याव्या लागतात शूट चालू असताना, तर ती शांतता अशा शूटला पाळता येत नाही. तर तिथे मग पूर्णपणे डबिंग करणे. किंवा कट्यार काळजात घुसली सारखी पिरियड फिल्म असेल की ज्याला भाषेचा लहेजा सांभाळणं खूप आवश्यक आहे त्या काळाचा विचार करता. किंवा त्यातही खान साहेबांसारखं कॅरेक्टर जे उर्दू बोलतात, उर्दू, मराठी, दरबारी मराठी, जुनी मराठी, इतका जर भाषेचा विचार करायचा असेल तर त्यासाठी डबिंग करणं कधी उत्तम असतं, कारण मग तिथे शब्दांवर आपल्याला जास्त लक्ष देता येतं. सो डबिंग किंवा सिंग साऊंड या दोनपैकी कुठल्या तरी पद्धतीने डायलॉग्स रेकॉर्ड करणे हा माझ्या कामाचा एक मुख्य भाग. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कलाकार ज्या काही हालचाली करतात. त्याच्या हातात बांगड्या आहेत, हिनी हालचाल केलेली दिसली पडद्यावर की त्या बांगड्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. किंवा पायात पैंजण असतील तर चालत गेलेल्या व्यक्तीचे पाय ऐकू आले पाहिजेत, बूट असतील तर ते. तर ह्या सगळ्याला आम्ही फोली म्हणतो, की हे आवाज पडद्यावरती चित्र बघत बघत आवाज रिक्रिएट करणे, एक्झॅक्टली त्या स्पीडला मॅच करणे, हे फोली आर्टिस्टचं काम असतं. तर ते मला करून घ्यावं लागतं. तिसरा एक त्याच्यामध्ये भाग असतो साऊंड इफेक्ट्सचा. गाड्या, पाऊस, रातकिडे, हे जे आवाज हे स्टुडिओत रिक्रिएट करता येत नाही. पाऊस, खरा पाऊस पडत असतो तिथे जाऊन रेकॉर्ड करावा लागतो, पण तो योग्य पद्धतीचा पाऊस असला पाहिजे. कट्यार मधला तो जो सीन होता काजव्यांचा, है ना, तो पण काय अप्रतिम. बरोबर. तो कसा केला असेल तुम्ही शूट? काजव्यांचा तर आवाज काही हे करायचा नव्हता. काजवे जे होते ते VFXनी म्हणजे कम्प्युटराइज्ड करता येतात. पण मग तिथे हे आहे की कम्प्युटरनी नंतर काजवे कसे येतील, कुठे येतील हे इमॅजिन करून आपल्याला शूट करावं लागतं. म्हणजे कलाकारांना इमॅजिन करावं लागतं की आता इथे माझ्यासमोर एक काजवा उडतोय, तिथे काहीच नसतं शूटिंगच्या वेळेला, पण ते बघणे आणि 2-3 लोक असतील तर त्यांनी बरोबर ते एका पॉइंटकडे बघणे, जेणेकरून नंतर जे तो कम्प्युटरने तिथे काजवा आल्यावर असं वाटेल की खरंच तो त्यांच्या समोर आहे. तर हे वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज असतं. बापरे. तर साऊंड इफेक्ट्स की पुष्पक विमान नावाचा सिनेमा मी केला होता, ज्याच्यासाठी राज्य पुरस्कार मिळाला होता ध्वनीसाठी.
तर त्याच्यामध्ये विमान, नावातच विमान असल्यामुळे खूप विमानांचे टेक ऑफ्स आणि लँडिंग्स होते. बरं. आता प्रेक्षकांना, सामान्य प्रेक्षकांना वाटू शकतं की विमान दिसतंय तर आपोआप त्याचा आवाज येईल, पण तसं होत नाही. शूटिंगच्या वेळेला कॅमेरे आणि हे ज्या अँगलला लावलेले असतात तिथून त्याचा आवाज ऐकू येईल असं सांगता येत नाही, ज्या प्रमाणात पाहिजे तसा. मग दुसऱ्या लोकांना सोपा उपाय वाटतो की इंटरनेटवर जायचं, डाउनलोड करायचं आणि लावायचं युट्यूबवरनं. तर असा उपाय तर आम्ही कधीच करत नाही, कारण इंटरनेटवरच्या किंवा युट्यूबवरच्या आवाजांची क्वालिटी चांगली नसते. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे ते आवाज सेकंड हँड असतात. हो, ते कुणीतरी कुठेतरी कधीतरी रेकॉर्ड केलेले असतात. कुठल्या विमानाचा आवाज आहे, तो किती अंतरावरून रेकॉर्ड केलाय मला माहित नाही, मी आपला घ्यायचा आणि कॉपी पेस्ट करायचा, त्याला काही अर्थ नाही. तर त्या फिल्मसाठी मला स्पेशली सांगायला आवडेल की मी वेगळे माईक आणि रेकॉर्डर घेऊन आपल्या विमानतळाच्या चारी बाजूनी फिरलो, अशी जागा शोधली की जिथे विमानांचे आवाज सोडून इतर काही नॉईज येणार नाही, आणि तिथून टेक ऑफ आणि लँडिंग रेकॉर्ड केले. सो ह्यातला एकही आवाज हा सेकंड हँड नव्हता. पण ते पण किती अवघड काम आहे ना, म्हणजे त्याच्या वेगळ्या त्या परमिशन काढणं, वेळा शोधणं की जेव्हा आजूबाजूला आवाज नसतील. सकाळी 7ची वेळ मला सापडली आदल्या दिवशीचा अभ्यास केल्यानंतर, की जेव्हा आजूबाजूचे आवाज नसतात जास्त आणि त्या विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग मिळतात क्लीन, ते रेकॉर्ड केले आणि ते वापरले. आता हे कुठेही मी सिनेमाच्या ह्याच्यात लिहिलेलं नाही की यातले विमानांचे सगळे आवाज मी स्वतः रेकॉर्ड केलेत, पण ऐकताना हे कुठेतरी कळतं, म्हणून मला वाटतं त्याला पुरस्कार मिळाला. अर्थात, कारण ज्युरीला ते लक्षात येतं हे कुठले तरी आवाज नाही आहेत, हे ऑथेंटिक आवाज आहेत तिथले रेकॉर्ड केलेले. तर हे सगळे साऊंड, आणि ह्याच्या मागे किती अभ्यास आहे ना. म्हणजे खरं ते सिनेमात असेल एक काही मिनिटांचं किंवा सेकंदांपुरतं असेल, पण त्याच्यासाठी अभ्यास करणं, तिकडे त्या सगळ्या यंत्रणा नेणं, ही खरंच खूप मोठी. ते करून आणल्यानंतर स्टुडिओत बसायचं, हे सगळे डायलॉग्स कलाकारांचे, हे साऊंड इफेक्ट्स, हे फॉली, हे सगळं घेऊन योग्य जागी योग्य प्रमाणात लावायचं. आणि मग त्यातला पुढचा टप्पा असतो मिक्सिंगचा, की ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक, गाणी जी संगीतकारांनी बनवलेली असतात, आम्ही बनवलेली नसतात, जी म्युझिक डिपार्टमेंट असतं बॅकग्राऊंड आणि गाण्यांसाठीचं, ते आम्हाला बनवून देतात. पण ते सिनेमात योग्य जागी ऐकू येणं, त्याचं टायमिंग आणि योग्य लेव्हलला ऐकू येणं. नाही पार्श्वसंगीत इतकं लावड आहे की त्यात डायलॉग काय बोलतायत कळत नाही, असं जे अनेकदा होतं आपल्याला. आपण सतत रिमोट घेऊन बसतो की डायलॉग चालू झाले की आवाज वाढवतो आणि म्युझिक चालू झाले की आवाज कमी करतो. असं होऊ नये म्हणून ते काम आम्ही स्टुडिओत बसून करत असतो. तर असा सगळा साऊंड डिझायनिंग ह्या कामाचा भाग आहे. म्हणजे बेसिकली सांगायचं तर आपण मोबाईलनी शूट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली सगळं शूटही होतं आणि ऐकूही येतं. जे काय आपण शूट करू ते आपल्याला ॲज इट इज ऐकू येतं. पण जेव्हा फिल्मचं शूटिंग असतं तेव्हा कॅमेराला काहीही साऊंड नसतो, म्हणजे कॅमेऱ्यात ब्लँक शूट होतं आणि त्याला सगळं हे म्हणजे ॲम्बियन्स नंतर सगळं येतं. बरोबर, हे आपोआप घडतंय आणि आपोआप ऐकू येते असं प्रेक्षकांना वाटावं अशा पद्धतीने त्याच्यावर काम करावं लागतं. पण त्यातलं काहीच ऑटोमॅटिकली होत नाही. त्यातलं प्रत्येक आवाज त्याच्यावर विचार करून योग्य पद्धतीने रेकॉर्ड करून तिथे लावावा लागतो. किती अवघड काम आहे पण हे खरं. पण मग ह्याची आवड, तू जे आत्ता म्हणालास की 3rd इयरपासूनच इंजिनियर, मला हे माहिती नव्हतं की तू याच्या आधी इंजिनिअरिंग केलेस. म्हणजे मी विचारणार होते की म्हणजे काय केल्यानंतर ही डिग्री घेता येते, तर ते पण आपल्याला सांगता येईल. हो नक्कीच. फिल्म इन्स्टिट्यूट, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सगळे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. अच्छा. त्यामुळे आधी तुम्ही कुठलं तरी ग्रॅज्युएशन करणं कंपल्सरी आहे. आणि कॅमेरा आणि साऊंड ही 2 डिपार्टमेंट्स असे की ज्याच्यासाठी फिजिक्स समजणं खूप आवश्यक आहे. हो. त्यामुळे 12वी सायन्स ही अट आहे. अच्छा. 12वी कॉमर्स केलेल्या मुलाला साऊंडला ऍडमिशन नाही घेता येत, ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तरी. त्यामुळे 12वी सायन्स आणि मग कुठलंही ग्रॅज्युएशन हे पूर्ण केल्यानंतरच पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटला अप्लाय करता येतं, किंवा सत्यजित फिल्म इन्स्टिट्यूट आहे कलकत्त्याला, या दोन्हीकडे फक्त पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. अच्छा. पण हैदराबादची एक अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट आहे जिकडे ग्रॅज्युएशन लेवल कोर्सेस आहेत. अच्छा. आणखी काही इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे ग्रॅज्युएशन पासूनचे कोर्सेस आहेत. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, 1 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा कोर्स, की ज्याला तुमच्या इतर शिक्षणाची काही अट नाही, तुम्ही तेवढा डेडिकेटेड एक कोर्स केला की तुम्ही त्यांच्या थ्रू मग या क्षेत्रामध्ये येऊ शकता. आता तशा मुंबईत पण बऱ्याच इन्स्टिट्यूट्स असतील तशा, पण त्याच्यात आणि म्हणजे तुमच्या ग्रास्पिंगमध्ये किंवा नॉलेजमध्ये फरक नक्कीच पडतो. याचं कारण असं आहे की एकतर ग्रॅज्युएशन करून मी पोस्ट ग्रॅज्युएशनला तिथे गेलेलं असल्यामुळे आपली एक मॅच्युरिटी तिथपर्यंत आली असते. 12वीची मॅच्युरिटी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची यात फरक असतो, हा एक भाग. दुसरं म्हणजे 3 वर्षाचा फुल टाइम कोर्स, जो 3 वर्ष ऑन पेपर सांगायला आहे, पण खरं तर 4-4.5 वर्ष आम्ही तो कोर्स केला होता. अच्छा. कारण प्रोजेक्ट्स आहेत खूप, स्वतःचे प्रोजेक्ट्स, आपल्या बॅचमेट्सचे प्रोजेक्ट, त्याच्यात आपण जितकं उतरू तेवढं कमी आहे, जितकं घुसू तेवढं कमी आहे. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलला आपण फुल टाइम एखादा कोर्स 3 वर्ष करतो तेव्हा खूप जास्त त्याच्यामध्ये इन डेप्थ अंडरस्टँडिंग येतं. थिअरी, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट्स
आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग असतो फिल्म्स बघणे. अच्छा. जे फिल्म इन्स्टिट्यूटला खूप मोठ्या प्रमाणावर होतं की वर्ल्ड सिनेमा, जगभरातल्या चांगल्या फिल्म सगळ्या भाषांमधल्या. अच्छा. वर्ल्ड सिनेमा म्हणजे फक्त बॉलिवूड आणि मग त्याच्या पलीकडे हॉलिवूड एवढंच नाही. बरोबर. तर जॅपनीज फिल्म्स, इराणी फिल्म्स, युरोपियन फिल्म्स, जर्मन, फ्रेंच फिल्म्स. अच्छा. आणि मग त्याच्यातलं मोजकं वेचक चांगलं जे आहे ते आमच्यापर्यंत आणून, आणि अर्थातच ते शिकवणारे चांगले शिक्षक. फिल्म इन्स्टिट्यूटला आता काय 70 वर्ष पूर्ण होतील आता. अरे बापा. त्यामुळे इतक्या वर्षांचा सगळा इतिहास आहे, इतक्या वर्षांचे पासआउट बॅचेस आहेत. आणि इव्हन इंडस्ट्रीमध्ये विचाराल तर 75 ते 80% लोक आहेत जे फिल्म इन्स्टिट्यूटमधले आहेत, विशेषतः साऊंड सारख्या क्षेत्रात की जिथे टेक्निकल बाजू इतकी स्ट्रॉंग असावी लागते. त्यात बहुतांश लोक हे आमच्या इन्स्टिट्यूटचे असल्यामुळे त्याचं एक स्ट्रॉंग नेटवर्क आहे. आणि असेच लोक पुन्हा तिथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवायला येत असल्यामुळे ते खूप एनरिचिंग अनुभव. म्हणजे नवीन नवीन नॉलेज आणखीन त्या स्टुडंट्स पर्यंत पोहोचतं ना. बरोबर. क्या बात आहे. बापरे, कितीतरी गोष्टी आज कळल्या. आणि नाही तर जनरली काय असतं, साऊंडशी संदर्भात आलं की फक्त माईक समोर लावणारा माणूस एवढंच फक्त वाटतं. पण किती तरी एवढ्या स्ट्रीम्स आहेत की ज्याचा खूप डिटेलनी अभ्यास व्हायला पाहिजे. असं नाही तर बरेचदा आपल्या इकडे रेकॉर्डिंगच्यासाठी जर कोणी आलं तर त्यांना असं सांगावं लागतं की अहो तुम्ही गाणं नवीन करताय तर प्रोग्रॅमिंग आम्हाला करावं लागतं, अरेंजिंग त्याच्यातलं. मग ते त्यांना असं वाटतं अहो 3 मिनिटाचं गाणं आहे. अहो पण त्या 3 मिनिटासाठी किती प्रोसेस आहे हे समजावून सांगता सांगता असं कधी कधी असं वाटतं की नको, हा प्रोजेक्ट नको एवढं समजावण्यापेक्षा. म्हणजे अशी अवस्था होते खरं तर. म्हणजे याचा खूप अनुभव सगळ्यात जास्त निशिगंधाने घेतलाय. आमचं जेव्हा लग्न ठरत होतं तर सगळेजण अर्थातच विचारायची मुलगा काय करतो, साऊंड डिझायनर आहे. म्हणजे कोणाला काहीच कळत नाही म्हणजे काय. मग ते बहुतांश लोकांचा समज व्हायचा की हा लग्नात स्पीकर बिकर घेऊन जातो, PA सिस्टीम वाला आहे जो खांद्यावरती स्पीकर घेऊन आणि माईकचं बॉक्स घेऊन जात असेल. तर मी नक्की काय करतो हे समजावण्याची प्रॅक्टिस तिला इतकी चांगली झाली होती त्या दरम्यान. तिला त्याच्यावरती PhD झाली असेल. अगदी अगदी. म्हणजे त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं सांगू शकते की तो काय करतो. मंदार, इतकी छान सगळ्या गोष्टी आणि अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे एका सर्वसाधारण माणसाला ह्या स्ट्रीम्स काय आहेत ह्या इतक्या छान सांगितल्यास तू. मला आता परत निशिगंधाकडे जायचं आहे की तू सध्या मग आता काय करतेस. म्हणजे लग्नाच्या नंतर एवढा छान नवरा मिळवला आहेस आणि आता गाण्याच्या क्षेत्रात तुझं काय चालू आहे. येस, आता तसं मी बाय प्रोफेशन मी एक कंपनीत काम करते. बरं. हां, ॲज अ बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते मी. अरे वा. हां, प्रिंटिंग इंडस्ट्री आहे आणि तिथे आम्ही डिकॅल्स मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे हेल्मेटवरचे जे डिझाईन्स आहेत. बरं. हां, त्याचे सगळे जे ग्राफिक्स आहेत ते आम्ही प्रिंट करतो. बरं. तर तिथे काम करते. पण ते करता करता गाणं पण माझं चालू आहे, प्रोग्राम्स करते. आणि आत्ता आम्ही लेटेस्ट एक प्रयोग नवीन केलेला आहे, ते म्हणजे स्वरचित रे असा एक प्रोग्राम आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये माझ्या बाबांच्या कविता, बरं, त्याच्यानंतर मंदारच्या कविता, मंदार कविता करतो. हो. आणि आणि त्याला बाबांनी लावलेल्या चाली आणि आमच्या एका मित्रांनी लावलेल्या चाली मंदारच्या कवितेला. आणि बाबांनी इतर आपले जे कवी आहेत, म्हणजे जसं भारत आंबे आहेत, सावरकर आहेत, त्याच्यानंतर आरती प्रभू आहेत, तर त्यांच्या कवितेला त्यांनी काही चाली लावल्या. कारण आपल्या इथे जेव्हा आकाशवाणी होतं, आकाशवाणीला जेव्हा आपण बी ग्रेड आर्टिस्ट म्हणून काम करायचो, म्हणजे मी पण केलेलं आहे, तर तेव्हा कुठल्याही कवीची गाणी चालायची, पण रेकॉर्डेड गाणी तिथे चालत नव्हती. तर त्यासाठी आई पण गायची आकाशवाणीला. त्यामुळे मग बाबांनी त्या सगळ्या कवितांना चाली लावलेल्या होत्या आणि त्या आकाशवाणीवर आलेल्या आहेत. तर मग त्या कुठेतरी लुप्त होऊ नयेत, त्या पण चाली पुढे याव्यात. आणि आपलं आहे एवढं बाबांचं आहे खजिना आणि मंदारचा पण खजिना आहे, तर तो समोर यावा. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने एक स्वरचित रे असा मिळून आम्ही 4 कार्यक्रम करतो. मी, मंदार, आमचा एक मित्र आहे पराग साठे आणि त्याची बायको, असं आम्ही सगळे काम सादर करतो कार्यक्रम. पण मग मला आता परत अशी काय म्हणतात त्याला लालच निर्माण झाली आहे की मंदार पण इथे आहे आणि एक गोड गळा पण आणि गोड चेहऱ्याचा प्रसन्न चेहरा पण इकडे. तर एक मंदारची कविता ऐकवशील का तू? हो हो, नक्की. त्याचं बॅकग्राऊंड मला वाटतं मंदार तूच सांगावं. एक ग्रेसची. बरं. हां, तर मुळात आमच्या ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे की स्वरचित सगळा ओरिजिनल कंटेंट, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला ओरिजिनल कंटेंट म्हणतो, असा सगळा अस्सल माल आहे जो दुसऱ्या कोणाकडून घेतलेला नाही. इतरांची गाणी, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी संगीतकार किंवा गायकांच्या किंवा कवींच्या गाण्यांवर कार्यक्रम करण्याऐवजी आपली स्वतःची गाणी, आपल्या स्वतःच्या कविता, त्या आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यात ही जी कविता आता निशिगंध सादर करणार आहे, तर मी या कवितेचं नाव आहे ग्रेसला. बरं.
तर ग्रेसच्या कविता आपण सगळेच वाचतो. ग्रेस त्या कवितांची झालेली गाणी, हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेल्या चाली, या सगळ्याचा खूप पगडा आपल्यावरती आहे. आणि ग्रेसच्या शब्दांचं गारुडच असं आहे की त्यात माणूस एकदा हरवला की अक्षरशः खरंच आहे, म्हणजे कळत नाही की आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहोत. तर अशाच ग्रेसच्या कवितांचं प्रभाव म्हणत असताना ग्रेसला उद्देशून अशी मला एक कविता सुचली. बरं. तर त्या कवितेचं नाव आहे ग्रेसला. क्या बात. आणि माझ्या ह्या कवितेला पराग साठे या आमच्या मित्रांनी चाल लावली. ती चालही त्यांनी अतिशय अप्रतिम लावली. म्हणजे क्या बात आहे. कवितेचा आशय, शब्दांचा आशय अतिशय परिणामकारक पोचणाऱ्या चाली असतात, त्यापैकी ही आहे. तर ऐकूया. प्रयत्न करते मी आज. तू कशास उजळून जाशी, तू कशास उजळून जाशी, या दुःख फुलांच्या ज्योती, या दुःख फुलांच्या ज्योती. दुःखाचे होते गाणे, दुःखाचे होते गाणे, अन होई फुलांची माती. तू कशास उजळून जाशी, घन गर्द सावल्या साऱ्या, घन गर्द सावल्या साऱ्या, अंधार उचलून नेतो, अंधार उचलून नेतो, अंशांत रात्रीचा वारा, अंशांत रात्रीचा वारा, निशब्द विराणी गातो, निशब्द विराणी गातो. तू कशास उजळून जाशी. काय सुंदर भटियार वापरलाय ना. सुंदर, खूपच सुंदर. आणि गंमत म्हणजे कविता संध्याकाळची आहे. तेच संध्याकाळचा आहे, मूड संध्याकाळचा आहे. पण त्यांनी भटियारमध्ये पण रचना सगळी अशी खाली उतरणारी जी केली आहे ना, त्याच्यामुळे ती आणखीन वेगळी मजा येते. त्याच्यात भाव त्याच्यात वेगळा येतोय. खूपच छान. क्या बात आहे. खूपच सुंदर. मग अशा किती कवितांचा असा हा कार्यक्रम आहे? आता मी निवडक कवितांचाच करतो आहे. बरं. आमच्या इथे 18-20च्या आसपास रचना एका कार्यक्रमात, साधारण 2 तासाचा कार्यक्रम आहे, ज्यात आम्ही 20 रचना घेतोय. क्या बात आहे. पण मला वाटतं आम्ही एक कविता, एक रचना परत रिपीट नाही करायची असं जर ठरवलं तर एक 5 तरी कार्यक्रम आम्ही किमान करू शकू, ज्यात पूर्ण वेगवेगळा कंटेंट आमच्याकडे असेल. क्या बात आहे. पण मग ह्या कविता अशा खरंच मला असं वाटतं की यूट्यूबच्या माध्यमातून किंवा हल्ली रीलचा जमाना आहे, तर ह्या माध्यमातून मला असं वाटतं खूप लोकांपर्यंत त्या पोचायला हव्यात. कारण ना अशा काय हल्ली इतकं भडीमार झाला आहे अतिसंगीताचा, इलेक्ट्रॉनिक्स म्युझिक म्हणा, म्हणजे ते त्या त्या वयाला त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, प्रत्येक ठीक जागेवरती ते म्युझिक ठीक आहे, बरोबर. पण तरी पण हे असं कुठेतरी स्वतःला शांत करणारं असं संगीत आहे हे. तर मला असं वाटतं हे यायला पाहिजे खरं तर. तर त्याच्यासाठी मीच तुम्हाला सांगते की ह्या जागेत आपण ह्याचा सुंदर कार्यक्रम करूया. आणि आम्हाला नक्की आवडेल की आपण कार्यक्रम सादर करू छान. इथे आपल्या हॉलमध्ये 100 माणसं बसतात भारतीय बैठकीमध्ये, आणि सुंदर जागे करायला आम्हाला खरंच आवडेल. आणि खरंच आपण करूया. आम्हालाही या प्रोजेक्टचा एक भाग व्हायला नक्की आवडेल आणि आपण नक्की करूया हा कार्यक्रम. आता मंदार, मी तुला प्रश्न असा विचारू इच्छिते की तुला साधारण 15-1 वर्ष झाली असतील या फील्डमध्ये, बरोबर, आणि आज तुझं नाव खूप मोठ्या लेवलला घेतलं जातं. आणि मला एक विचारायचं होतं की ह्या 15 वर्षातला तुझा अनुभव कामाचा आणि महत्त्वाचे टप्पे काय काय तू सांगू शकतोस? 2008 बरोबर 16 वर्ष झाली यावर्षी. 2008ला पहिला सिनेमा मी केला असिस्टंट म्हणून. बरं. तो होता गंध.
सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेला गंध नावाचा सिनेमा. तर तिथे मी लोकेशनवरती एक बेसिक असिस्टंट रेकॉर्डिस्ट म्हणून काम केलं. सिंक साऊंड नसल्यामुळे ह्याचं पुढे डबिंग होणार आहे, हे फक्त अगदी रेफरन्ससाठी आहे, रफ आहे, अशा कामापासून सुरुवात झालेली. पण पहिलं काम आणि पहिली कमाई ही गंध सिनेमाच्या निमित्ताने झालेली 2008 मध्ये. 2010ला मी फिल्म इन्स्टिट्यूटमधून पासआउट झालो. तोपर्यंत मध्ये मध्ये वेळ मिळेल तसं असिस्टंट म्हणून सिनियर लोकांकडे काम करणे, फिल्म इन्स्टिट्यूटमधले प्रोजेक्ट्स, बाहेरचे प्रोजेक्ट्स, असं सगळं चालू होतं. 2010ला मला रसूल पुकुट्टी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रसूल पुकुट्टी ज्या लोकांना माहिती नसेल त्यांना भारतातले पहिले ऑस्कर विजेते, स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी साऊंडचं पहिलं ऑस्कर भारताला मिळालं ते रसूल पुकुट्टी यांच्यामुळे. तर ते त्या वर्षीच नुकतंच झालं होतं 2010लाच. त्यामुळे त्यांचं जस्ट ऑस्कर पुरस्कार झाला आणि ह्या चित्रपटावरती मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं असिस्टंट म्हणून. चिटॅगॉंग नावाची फिल्म होती 2010 सालची. आणि 2010ला माझा फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स संपून मग मी मुंबईत शिफ्ट झालो आणि मग प्रवास सुरू झाला वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचा. शॉर्ट फिल्म असेल, डॉक्युमेंटरीज असतील, ॲड फिल्म्स असतील आणि फिल्म्स, आणि आता नव्याने आलेलं माध्यम म्हणजे वेब सिरीज. तर ह्या सगळ्याच माध्यमांमधनं मी काम करत आलेलो आहे. लोकेशन साऊंडवरती सिंक साऊंड म्हणजे शूटिंगच्या वेळेला रेकॉर्ड करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर त्यात खूप मोठा अनुभव म्हणजे तुंबाड नावाचा चित्रपट जर आपण सगळ्यांनी बघितला असेल तर असा सिनेमा भारतात तरी याच्या आधी मला वाटतं बनला नाही कधी. हॉरर फिल्म जरी त्याला म्हटलं तरी त्याचा जो एकूण एक्झिक्युशन आहे किंवा ज्या पद्धतीने ती डिझाईन केली आहे, ज्या पद्धतीची विजन त्या सिनेमाची आहे, ही भारतीय चित्रपटात आपण कधीच पाहिली नाही अशा प्रकारची आहे. तर खूप ॲम्बिशियस अशा पद्धतीचं सगळं त्याचं डिझाईन असल्यामुळे 2.5 ते 3.5 वर्ष त्या फिल्मचं फक्त शूटिंग चालू होतं. म्हणजे मी इतर कामं करता करता तुंबाडचं शूट चालू आहे असं 2.5-3 वर्ष सुरू होतं. तर तो एक खूप मोठा आणि चांगला अनुभव होता. कारण खरा पाऊस, प्रचंड पाऊस आहे. तुम्ही जर सिनेमा बघितला असेल तर 70-80% सिनेमात पाऊस पडतोच आहे. तर ते ॲक्च्युअल पावसामध्ये शूट करणार आणि ज्या दिवशी खरा पाऊस पडत नसेल त्या दिवशी कृत्रिम पाऊस पाडणं टँकर्सनी, अशा पद्धतीने. त्यामुळे अख्खं युनिट, सर्व कलाकार हे 2.5 वर्ष आम्ही सतत भिजत होतो. आणि नुसते कलाकार नाही, त्यांना माईक लावलेत, मग ते भिजतील का, मग ते खराब होतील का, मग त्याला वॉटर, असं टेक्निकल चॅलेंजेस. या एवढ्या पावसाच्या गदारोळात आणि ते कृत्रिम पाऊस, टँकर, त्याच्यासाठी लावणारे फॅन्स, या सगळ्या गोंधळातून आवाज कसा रेकॉर्ड करायचा, हे चॅलेंजेस, असं अनेक प्रकारचं चॅलेंजेसना तोंड देणं आणि त्यातून शिक्षण हे खूप मोठ्या प्रमाणात त्यातून झालं. त्यानंतर हिंदीमध्ये वेटिंग नावाची फिल्म आहे, नसीरुद्दीन शाह आणि कल्की. ती मला करायला मिळाली. कोचिनला मी महिनाभर शूट करत होतो त्या फिल्मचं आणि त्यातच माझं पडद्यावरचं पदार्पण, डेब्यू पण मला ऑनस्क्रीन करायला मिळाला त्या फिल्ममध्ये. माझं नशीब इतकं चांगलं आहे की पडद्यावरचा पहिला प्रसंग मला थेट नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत करायला मिळाला. 2च वाक्य असलेला छोटासा डॉक्टरचा रोल होता, पण तो थेट त्यांच्यासमोर करायचा असल्यामुळे एक वेगळा अनुभव आणि त्यातून ते सहकार्याला ते किती सांभाळून घेतात, किती पाठिंबा देतात, हे सगळं बघायला मिळालं. त्याच्यानंतर बॉबी जासूस नावाची फिल्म होती विद्या बालन सोबत केलेली. तिथून हा सगळा सिंक साऊंडचा प्रवास सुरू झाला टप्प्याटप्प्याने. तो तर रिसेंटली सांगायचं म्हणजे शकुंतला देवी, पुन्हा विद्या बालनचीच फिल्म आहे, त्याचा सिंक साऊंड मी केला. आर्या नावाची वेबसिरीज आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, सुष्मिता सेनची, तर त्याचा पूर्ण सिंक साऊंड. सो ते जयपूरला शूट आहे. सिंक साऊंड जेव्हा आपण करत असतो तेव्हा गंमत हीच असते की जिथे शूटिंग असेल तिथे, शकुंतला देवीचं लंडनला शूट असेल तर लंडनला, आर्याचं जयपूरला असेल तर जयपूरला, 2-2.5 महिने जे काही शूटिंग असेल तेवढे दिवस मुक्काम पोस्ट जयपूर. म्हणजे त्या ऑन फील्ड तुला तिथे जावं लागतं आणि शूटिंगवरती उभं राहून हे एन्श्युअर करावं लागतं की प्रत्येक आवाज हा इतका चांगला रेकॉर्ड होईल की वापरता येईल डबिंग न करता. अशा पद्धतीने ते सगळं करणे. तर सिंक साऊंडमध्ये हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि साऊंड डिझायनिंग हा जो दुसरा महत्त्वाचा भाग आहे की ज्यात स्टुडिओत बसून या सगळ्या आणलेल्या आवाजांवरती संस्कार करणे, त्यातला नॉईज काढणे, त्यातले चांगल्या चांगल्या गोष्टी वापरणे आणि अजून यात काय ॲडिशनल गोष्टी आपल्याला करता येतील याचा विचार करून, जसं मी विमानांचं उदाहरण दिलं की हे सगळं मग स्टुडिओत बसून त्याची यादी करायची. या सिनेमात मला हे आवाज हवेत, त्यातले कुठले आवाज मला कुठून मिळवता येतील, कुठे जाऊन रेकॉर्ड करावे लागतील. सुमित्रा भावेंचा एक सिनेमा आहे 1 कप चहा, तर किशोर कदम त्याच्यात मुख्य भूमिकेत आहेत. तर तेव्हा पण मी असिस्टंट होतो, पण त्या सिनेमात ती बस कंडक्टरची गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा 40-50% फिल्ममध्ये बस आपल्याला सतत दिसते. बस कंडक्टर असल्यामुळे बरेच प्रसंग बसच्या आत घडतात किंवा बस डेपोत घडतात, स्टँडवरती घडतात. बस सतत आपल्याला येता जाताना दिसत राहते. तर कणकवलीला जाऊन, जिथे त्यांनी शूटिंग केलं होतं कणकवलीला, त्या गावात जाऊन बस डेपोतनं एक बस भाड्याने घेऊन एक अख्खा दिवस एसटीत मी एकटा प्रवासी होतो आणि बसच्या आतले आवाज, बाहेरचे आवाज, उभं राहून गाडीचे येण्याचे जाण्याचे आवाज, हे सगळं रेकॉर्ड करणे. कारण ते त्याशिवाय तेवढं ते ऑथेंटिक होणार नाही. मी अगेन कुठेतरी सेकंड हँड आवाज कोणीतरी रेकॉर्ड केलेलं हे करून लावायचा प्रयत्न केला. पूर्ण सिनेमात ते वर्क होणार नाही, एखादं शॉर्ट पुरतं चालून जाईल. बरोबर आहे. त्यामुळे मग ते करणे, असे खूप वेगवेगळे अनुभव त्यातले आहेत.
आणि मग साऊंड डिझाईन मध्ये 2-3 खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट मला करायला मिळाले, त्याबद्दल सांगतो. एक होता द 7th वॉक. अमित दत्ता नावाचा फिल्म इन्स्टिट्यूट मधलाच माझा सिनियर आहे, त्याची फिल्म आहे द 7th वॉक. 70 मिनिटाचा चित्रपट, ज्यात एकही संवाद नाही. अच्छा. ह्युमन व्हॉइस आपल्याला त्या सिनेमात ऐकूच येत नाही 70 मिनिटांमध्ये. आणि म्युझिक आहे जे अतिशय मोजक्या ठिकाणी येतं. बरं. आणि संगीत जे आहे ते थेट ध्रुपद पद्धतीचं रुद्रवीणा. अच्छा. म्हणजे असं नाही की 50 वाद्यांचा ऑर्केस्ट्रा किंवा कीबोर्ड आणि पियानो वाजता येत नाही, फक्त रुद्रवीणा ऐकू येते. तर ती त्या 70 मिनिटात मोजक्या ठिकाणी ऐकू येते. ती समजा 30 मिनिटं ऐकू येत असेल तर बाकी 40 मिनिटं फक्त साऊंड्स. अच्छा. केवळ निसर्गाचे आवाज, माणसांचे आवाजच नाही. ती एका पेंटरच्या चित्रकलेवर आधारित फिल्म आहे. अच्छा. तर निसर्गात तो पेंटर फिरतो, आजूबाजूचा निसर्ग बघतो, तो त्याच्यावरती विचार करून तो ॲब्झॉर्ब करतो आणि तेच त्याच्या पेंटिंग मधनं कागदावर उतरतं. ह्या प्रोसेसची ती फिल्म आहे. तर त्याचा ट्रेलर युट्यूबवरती अवेलेबल आहे, ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी नक्की तो बघावा. द 7th वॉक नावाचा. अच्छा. हा साऊंड डिझायनरसाठी अतिशय चॅलेंजिंग प्रकार असतो. हो. की तिथे तुम्हाला म्युझिकवरती पण अवलंबून राहता येत नाही आणि डायलॉग्सवरती पण अवलंबून राहता येत नाही. सगळं तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ऑडियन्सचं लक्ष ग्रॅब करून ठेवणे, अटेन्शन ग्रॅब करून ठेवणे, ही महत्वाची जबाबदारी साऊंडच्या थ्रू करायची आहे. ते मोनोटोनस पण व्हायला नको, एवढा वेळ ते धरून ठेवणं, हा एक महत्वाचा प्रोजेक्ट होता. दुसरी इंटरेस्टिंग फिल्म होती नदी वाहते नावाची. बरं. श्वास सिनेमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑस्कर पर्यंत गेला होता, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला सिनेमा आहे. तर संदीप सावंत हे जे दिग्दर्शक आहेत श्वासचे, त्यांचा दुसरा सिनेमा होता नदी वाहते. अच्छा. तो 2017 साली थिएटरला रिलीज झाला. दुर्दैवाने तो थिएटरला काही फार चालला नाही. अच्छा. पण ज्या लोकांनी ती फिल्म पाहिली त्या सगळ्यांनी सांगितलं की या फिल्मचा साऊंड खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. अच्छा. त्याचं कारण असं की नदी वाहते नाव आहे, नदीच्या आसपास घडणारी किंवा नदीच्या भोवती घडणारं कथानक आहे. तर नदी हे त्यातलं खूप महत्वाचं पात्र आहे. अच्छा. असा थॉट ठेवून त्याचा पूर्ण साऊंड डिझाईन केलाय. म्हणजे आपल्याला अक्षरशः नदीचे वेगवेगळे मूड्स ऐकू येतात तिच्या आवाजातनं. अरे वा. खवळलेली नदी, शांत नदी आणि निशब्द नदी की वाहताना दिसतंय पण पाणी आवाज येत नाही. अच्छा. अशा प्रकारचे मूड्स त्या नदीचे प्रसंगाला अनुसरून, कथेला अनुसरून, ॲज अ कॅरेक्टर नदी हे एक कॅरेक्टर आहे असं पद्धतीने ट्रीट केलं होतं त्याला. तर ते मला करायला मिळालं. त्यात मला संदीप सावंतांकडून खूप शिकायला मिळालं त्या प्रोसेसमध्ये. आणि मग 2021 मध्ये मला ज्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ती फिल्म म्हणजे त्रिज्या. अच्छा. तर ही आता ह्या 2 फिल्म्सच मला वाटतं कुठेतरी कल्मिनेशन म्हणता येईल अशा प्रकारची फिल्म आहे. कारण त्याच्यात पात्र आहेत, संवाद आहेत, पण त्याच्यात बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे. अच्छा. आता त्रिज्या ही 100 मिनिटाची फिल्म आहे, म्हणजे 1.5 तासापेक्षा जास्त काळ, आणि बॅकग्राऊंड म्युझिकच नाही. अरे बापरे. तर मोजकी पात्र, मोजके संवाद आणि बाकी सगळं आपल्याला पुन्हा साऊंडच्या माध्यमातून निर्माण करायचं आहे. बॅकग्राऊंड म्युझिकचं काम एक प्रकारे मला साऊंडच्या थ्रू करायचं आहे. अच्छा. म्हणजे मूड्स निर्माण करणं. एरवी काय असतं की आपलं पात्र हॅपी असेल तर एक हॅपी म्युझिक, पात्र दुःखी असेल तर सॅड म्युझिक. हे केलं की म्युझिकच्या माध्यमातून ते काम सोपं होतं. प्रेक्षकांना लगेच कळतं अरे हा दुःख आहे. आता म्युझिक वापरायचं नाही असं जर आम्ही स्वतःहून ओढवून घेतलेलं चॅलेंज आहे. आम्हीच ठरवलं होतं की नको वापरायला, बघूयात काय होतंय. तर मग खरंच किती मोठं चॅलेंज आहे ना हे, की तो मूड तुम्ही नेमका कुठल्या पद्धतीने दाखवू शकाल. पण मग ते इतक्या चांगल्या पद्धतीने करायला मिळालं मला त्या फिल्ममध्ये की त्यामुळे त्या एकाच फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, आणि आमची साऊंड असोसिएशन जी आहे, साऊंड टेक्निशियन्सची जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनचा ध्वनी पुरस्कार. बरं. असे 3 मोठे पुरस्कार त्या एकाच कामासाठी मला मिळाले. आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो तर त्या ज्युरी पॅनल जे असतं, परीक्षक समिती जी असते, त्याचे चेअरपर्सन होते एन चंद्रा. अरे वा. एन चंद्रा म्हणजे तेजाब आणि मोठ्या मोठ्या फिल्मचे डिरेक्टर. आणि एन चंद्रा नावावरनं अनेकांना ते साऊथ इंडियन असतील असं वाटतं, पण ते खरं तर मराठी आहेत. चंद्रशेखर नार्वेकर असं त्यांचं नाव आहे, त्यांनी ते टोपण नाव एन चंद्रा असं घेतलेलं आहे. तर ते ज्युरीचे चेअरपर्सन होते. अच्छा. आणि ते कार्यक्रमानंतर मला भेटले आणि त्यांनी अनेक महिन्यांपूर्वी फिल्म पाहिली असेल, माझी एकट्याची नाही, त्यांनी 150 फिल्म पाहिल्या असतील ज्युरी पॅनलनी, आणि अनेक महिनेमध्ये लोटले असतील, आणि त्यांचं वय 75च्या पुढे आहे, म्हणजे ते वयस्कर आहेत. तर त्यांना माझ्या फिल्ममध्ये एक्झॅक्टली काय आवडलं होतं त्यांनी मला इतक्या प्रिसाइजली सांगितलं. क्या बात आहे. मी त्यांना माहिती पण नव्हतं की मी त्यांना भेटायला जाईन आणि विचारीन सांगा मला तुम्हाला काय आवडलं माझ्या फिल्ममधलं वगैरे. पण त्यांनी मला एका शब्दात सांगितलं की, एका वाक्यात सांगितलं की सिनेमाच्या सुरुवातीला एक कौलांचा कारखाना आहे. बरं. आणि सिनेमाच्या शेवटाकडे एक जंगल आहे. तर तो ध्वनीचा ग्राफ, साऊंडचा ग्राफ, तो त्या कौलाच्या कारखान्यापासून तो जो त्या जंगलापर्यंत ओढत नेला आहे, तिथून तिथे कनेक्ट केला आहे, तो इतका चांगला झाला आहे की आम्ही सगळ्या ज्युरीच्या मेंबर्सनी एकमताने ठरवलं की साऊंडसाठी यालाच अवॉर्ड द्यायचा, चर्चा नाही आणि याच्यावर काही डिस्कशनच नाही, सेकंड थॉटच नाही किंवा दुसरं नावच नाही त्याच्यात, कॉम्पिटिशन नाही. तर मला वाटतं हा पण एक मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं
की त्यांना ते लक्षात राहणं इतक्या महिन्यानंतर, की आम्हाला ते इतकं आवडलं होतं आणि एकमताने आम्ही ते ठरवलं होतं द्यायचं. ते ज्या ह्याच्यात त्यांनी मला सांगितलं त्याचा मला खूप आनंद झाला. क्या बात आहे. आणि हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. क्या बात आहे. राष्ट्रीय पुरस्कार हा खरोखर भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रातला. आणि मला असं वाटतं आता रिसेंटली पण तुला अजून एक अवॉर्ड मिळालाय ना, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला ह्याच फिल्मसाठी. अच्छा. ते करोनामुळे मधल्या 3 वर्षांचे हे अवॉर्ड्स पेंडिंग होते. ओके. तर ते यावर्षी त्यांनी आता दिले. हे खरं तर 2020चं अवॉर्ड आहे माझं. अच्छा. जे आता 2024 मध्ये मिळालंय. आणि आता रिसेंटली तू कुठल्या कुठल्या फिल्म्सवरती काम करतो? हो, फार राष्ट्रीय पुरस्कारानंतर एक चांगली गोष्ट अशी झाली की अचानक काय म्हणतात ना, तशी कवाडं उघडली, वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या लोकांसोबत काम करायची संधी मिळाली. तर आत्ता जे चालू असलेल्या प्रोजेक्ट्सपैकी इंटरेस्टिंग म्हणजे संगीत मानापमान. अच्छा. सुबोध भावे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. कट्यार काळजात घुसली चित्रपटाचीच बरीचशी टीम आम्ही एकत्र येऊन परत हा सिनेमा करतो आहोत. शंकर एहसान लॉय यांचं संगीत आहे. शंकर महादेवन यांनी दिलेल्या चाली आहेत. आणि मानापमान या नाटकावर जरी हा सिनेमा आधारित असला तरी कथेमध्ये आवश्यक ते बदल करून सिनेमा बनवलेला आहे. आणि त्यामुळे नाटकातली गाणी ही एक 4 ते 5 गाणी आहेत जी मूळ नाटकातली आम्ही वापरतो आहोत. ओके. आणि बाकी 7 ते 8 गाणी आहेत जी नव्याने कंपोज केलेली आहेत. समीर सामंत या आमच्या गीतकार मित्रांनी लिहिलेली अतिशय सुंदर गाणी आणि त्याला शंकर महादेवांनी लावलेल्या तितक्याच सुंदर चाली. तर यावर्षीच्या दिवाळीत म्हणजे 1 नोव्हेंबर 2024 लक्ष्मीपूजना दिवशी हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. आणि पुन्हा एकदा सांगीतिक मेजवानी, नाट्यसंगीताचं नव्या स्वरूपातलं सादरीकरण. मला असं वाटतं ती अजरामर अशी एक कलाकृती घडलेली आहे अगदी, है ना. म्हणजे कितीही वेळा बघितली तरी ती परत नव्याने बघावीशी वाटते. बरोबर. म्हणजे तसं आता परत एक काहीतरी येतंय. तसा पुन्हा एकदा आमचा प्रयत्न आहे की त्याच दर्जाचं काहीतरी लोकांना बघायला मिळावं. क्या बात आहे. एकीकडे ते आहे, दुसरीकडे धर्मवीर नावाचा जो सिनेमा आला होता त्याचा दुसरा भाग. अच्छा. धर्मवीर भाग 2 याच्यावरती काम सुरू आहे. तर तोही यावर्षी आपल्या भेटीला येईल. वा. तिसरी एक हॉरर फिल्म आहे. बरं. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचं कामही मला आता करायला मिळतं आहे. तर जारण नावाची हॉरर फिल्म आहे. जारण मारण काळी जादू ह्याच्यातली ती कॅटेगरीतली फिल्म आहे. पण ती हॉरर आणि सायको थ्रिलर याचं कॉम्बिनेशन असलेली फिल्म आहे. ओके. तर त्याच्यामध्ये अमृता सुभाष, अनिता दाते यासारखे उत्तम कलाकार आणि ऋषिकेश गुप्ते नावाचे लेखक आहेत. ज्यांना त्यांच्या गूढकथा आणि भयकथा याच्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्यांनीच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनही केलंय. अरे वा. त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचा हॉरर मराठीत बघायला मिळेल आपल्याला या निमित्ताने. आणि हॉरर फिल्म ही नेहमीच साऊंड डिझायनरसाठी पर्वणी असते. त्यामुळे त्याच्यात खूप वेगळे प्रयोग आम्ही करतो आहोत आणि ते लोकांना आवडतील अशी आशा आहे. आणि पुन्हा चौथा एकदम वेगळा प्रकार म्हणजे एक फॅमिली ड्रामा अशी फिल्म आहे घरत गणपती नावाची. बरं. तर ती 26 जुलैला गणपतीच्याच कालावधीमध्ये साधारण आपल्या भेटीला येईल. म्हणजे ॲट ए टाइम तुझे 4 प्रोजेक्ट्स वेगवेगळे चालू आहेत. मग हे ऑन ऑफ कसं होतं? मला वाटतं ते मल्टीटास्किंग कुठेतरी हे असतं नैसर्गिक. कारण काय प्रत्येक म्युझिकच्या साठी म्हणजे आपला स्वतःचा थॉट प्रोसेस खूप सारखा पाहिजे त्याच्यामध्ये असं मला वाटतंय. तर म्हणून विचारते की एकीकडे हॉरर आहे, एकीकडे मानापमान सारखी एकदम ऑथेंटिक आणि म्युझिकल असं एक आहे सगळ्या गोष्टी. तर ते करताना काही तुला वेगळं काही त्याच्यासाठी अभ्यास किंवा काही विचार करावा लागतो का? नाही, खरं तर मला वाटतं असं वेगवेगळं कॉन्ट्रास्ट गोष्टी एका वेळेला चालू असल्या तर त्याचा खरं तर फायदा होतो. म्हणजे अक्षरशः असंच होतं की एका दिवशी दिवसभर मी मानापमानचं डबिंग करत असतो आणि संध्याकाळी मी हॉरर फिल्मच्या कामाला बसतो. तर मला वाटतं की कुठेतरी हे फ्रेश झालेलं असतं, आपलं माइंड फ्रेश झालेलं असतं, रिफ्रेश झालेलं असतं, कोरीपाटी झालेली असते. कारण हॉरर फिल्मचं मी आदल्या दिवशी काम केलं, मध्ये मी वेगळ्या फिल्मचं काम केलं की रिफ्रेश होतं. पुन्हा मी त्या फिल्मला बसतो, त्यात मला नवीन काहीतरी सुचतं, वेगळं काहीतरी दिसतं. एकच काम करत राहिलं तर कदाचित ते मोनोटोनस होईल, एकसुरी होईल अशी शक्यता असते. मला वाटतं हे म्हणजे चॅलेंजही आहेच एकीकडे की खूप लाऊड फिल्म धर्मवीर सारखी फिल्म आहे की ज्याचं एक ओव्हरऑलच हे आपण बघितलं, ट्रीटमेंट बघितली खूप लाऊड आणि तर ती त्या एका प्रकारची धाटणीची आहे. आणि तिथून जर एकदम मी एखाद्या सॉफ्ट फिल्मकडे गेलो तर ते चॅलेंज नक्कीच असतं. पण त्याचा मला वाटतं मला फायदाच होतो नेहमी की त्यात नवीन काहीतरी सापडतं. बरोबर आहे. म्हणजे बरेचदा आता आम्ही पण बघतो काही प्रोजेक्ट्स करताना, जेव्हा आमचे साऊंड इंजिनियर जेव्हा ह्याला मिक्सिंगच्यासाठी बसतो तर तेव्हा तो एक 4-5 तासाने तो कंटाळलेला असतो. तो बिचारा उगाच एक फेरफटका कुठेतरी मारून येतो आणि परत बसतो, तेव्हा त्याला काहीतरी नवीन त्याच्यात सापडत असेल. हे माझं ऑटोमॅटिकली होतं. दुसरं काम हाच माझा ब्रेक असतो, त्यामुळे वेगळा ब्रेक घ्यायला लागत नाही. रिफ्रेश होता ते. हो, पण त्या ब्रेकमध्ये हा ब्रेक आणि हे कसं सगळं सांभाळलं जातं हे तर माझ्यापेक्षा मी तिला श्रेय देईन, कारण नक्कीच चॅलेंजिंग आहे.
इतक्या अनसर्टन अनिश्चित क्षेत्रामध्ये काम करणं आणि ते सगळं सांभाळणं घरच्या माणसानी खरंच आहे की गेला की कधी येईल गॅरंटी नाही. ऑफिस जॉब सारखं होत नाही की 9 ते 5, 5 चे फार फार तर 6 झाले असं होत नाही. 6 चे 12 होऊ शकतात. आज येतच नाही, आज स्टुडिओतच थांबतोय, उद्याच येईन, हे अनेकदा होतं. घरच्या बऱ्याच गोष्टींना वेळ देता येत नाही मनात असूनही. म्हणजे घरचे कार्यक्रम, लग्न आहे, मुंजे, तुझा मला काही जमत नाहीये, किंवा यावर्षी कुठेतरी फिरायला जाऊ, बघूया, प्रयत्न करू, सुट्टी मिळाली तर जाऊ, असं ते सगळं. आणि सगळ्याच गोष्टीत ना सगळ्याच. म्हणजे जसं नोकरदार माणसाला 1 महिन्याला 1 तारखेला काहीतरी अकाउंटला आलंय है ना, हे आपल्या फील्डमध्ये ते पण नाहीये. 1 तारखेची वाट बघायची गरज नाहीये. त्यामुळे अमुक गोष्टी घ्यायची, बघूया यावर्षी घ्यायचा प्रयत्न करू. ती 1 तारीख कधीही उजाडू शकते, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी असू शकते, किंवा कधी कधी 30 दिवस ती 1 तारीख येत पण नाही. सेम सुट्ट्यांचं आहे की आठवड्याला 1 सुट्टी असं काहीच नाहीये. महिन्यातनं एखाद दुसरी सुट्टी मिळाली तर मिळते, जेव्हा खूप कामं चालू असतात. आणि 2 प्रोजेक्टच्या मध्ये अचानक गॅप पडली, पोस्टपोन झालं, तर 15 दिवस रविवार. क्या बात. म्हणजे सगळे वार आपल्या सोयीने असतात याच्यात. तर त्याच्यामुळे सगळं अनसर्टन आपलं असं हे आहे. हो, म्हणजे घरी काही कार्यक्रम किंवा सण, दिवाळी किंवा हे असेल तर मी प्रयत्न करतो, याच्या पलीकडे मी काहीच कमिट करू शकत नाही की ऐन वेळेस मी असेन किंवा नसेन, अचानक काहीतरी काम आलं तर. पण त्यात आई बाबा काय किंवा सासू सासरे काय किंवा महत्वाचं म्हणजे ही, त्यांनी ते सगळं खूप समजून घेऊन साथ दिल्यामुळे मला वाटतं इथपर्यंत येणं सोपं झालंय. हो, कारण ते बॅक ऑफ द माइंड ते खूप महत्वाचं आहे ते. हो, म्हणजे मी कधी कधी लोक म्हणतात मला की अरे सांग त्याला घरी यायला वगैरे. म्हटलं त्याला सांगा की माझ्या पण घरी ये कधीतरी. इतकं अनसर्टन आहे. कधी कधी कडाकडा असं भांडणं होतात. हो, अगदी कधी कधी. हा प्रश्न छान. कधी कधी त्याच्यामुळे कधितरी भांडायला पाहिजे. हो, अगदी आम्ही आवश्यक आहे, कारण रोजी पिक्चर कधीच नसतं ना, त्याच्यामुळे असं अगदी दुसरी बाजू हवीच. त्याच्यासाठी त्याच्यामुळे भांडलं पण पाहिजे, तडका पडला पाहिजे थोडासा, खमंग मिरची आणि लसणाचा तडका पाहिजे, विदर्भातली मिरची, त्यामुळे अगदी मान ठेवायला नको, तिखट. छान. पण म्हणजे आज तुमच्याशी गप्पा मारताना इतक्या वेगळ्या गोष्टी कळल्या आणि इतकं छान, म्हणजे मला पण जसं तू आत्ता म्हणालास ना फ्रेश झालो, तसं मला पण खूप फ्रेश झालं. कारण आम्ही जेव्हा कलाकारांशी संवाद साधते तर तेव्हा आमच्या काही ठराविक असा एक साचा होऊन जातो की संगीतातलं तुझं पदार्पण कसं होतं, किंवा तुम्ही तुमचे महत्त्वाचे काही अनुभव सांगा. पण तुमच्या दोघांशी बोलताना म्हणजे मला अजूनही मुलाखत खरं तर संपायला आली आहे, पण संपूच नाही असं वाटतंय सध्या तरी. तर इतक्या छान गप्पा झाल्यात. मला त्याच्याविषयी अजून एक सांगायला आवडेल की तुम्ही जसं म्हणलात की वेगवेगळे विषय, तर त्याला कुठलेही विषय द्या. म्हणजे तुम्ही आत्ता त्याच्यावर क्रिकेटवर बोला तर तो तेवढाच म्हणजे 45 मिनिटं तो बोलू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही G.A. कुलकर्णी सांगा, ग्रेस सांगा, किंवा अजून कोणीही लेखक सांगा, कवितांवर तो बोलू शकेल. म्हणजे असं कुठलाही विषय, म्हणजे पॉलिटिक्सवर पण तो बोलू शकेल. अशा सगळ्या विषयांवर त्याचं खूप छान ज्ञान आहे. त्याला वाचनाची खूप आवड असल्यामुळे त्याचं कुठल्याही विषयावर तो तितक्याच छान प्रकारे, त्यामुळे त्याचं सगळ्यांशी जमतं खूप छान. कारण फील्ड असं आहे ना की खूप प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. आणि मला असं वाटतं जितक्या लोकांच्या संपर्कात आपण असतो ना तेवढा माणूस नम्र पण होतं, नॉलेज पण खूप वाढलेलं असतं. कारण मी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आणि इतका साधा आणि इतका विनम्र, खरंच म्हणजे मला बघून इतकं छान वाटतंय. म्हणजे त्याच्या वागण्यात असं जे काही आपल्या भेटी झाल्या आहेत त्याच्यात असं कधीच कुठे झालं नाही की मैं भी कुछ हूँ असं. म्हणजे त्यांनी मैं भी कुछ हूँ हे फक्त कामातून दाखवलं आपल्याला, पण असं स्वभावातनं कधीही दिसलं नाही. आणि मला खात्री आहे की ते त्याच्या स्वभावातनं कधीही येणार नाही, कारण त्या पद्धतीचे संस्कार त्याला झालेत आणि ते नॉलेज आणि इतक्या लोकांची संपर्कातनं त्याने ते मिळवलेली गोष्ट आहे असं मला वाटतंय. तर तेव्हा इतकं छान वाटतंय की आज मला असं वाटतं की रसिकांच्या पेक्षा मीच आज खूप खुश झाली आहे. अर्थात रसिक नक्कीच खुश झाले असतील आपले. आणि म्युझिक कहाण्या हा जो आमचा पॉडकास्ट आहे तो ह्याच्याचसाठी आहे की तू पण एक कलाकार आहे, तूही एक कलाकार आहेस, आणि एका 2 कलाकारांचा एक छान चाललेला संसार, आणि तरीही आपापल्या जागेवर दोघंही तेवढेच ग्रेट आहात. आणि इतका छान आजचा आपला संवाद झालेला आहे. तेव्हा मला असं वाटतं रसिकांना मी सांगेन की तुम्ही हे नक्की सगळेजण ऐका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. म्हणजेच लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा, कारण त्याच्याशिवाय हल्ली काही होत नाही. कारण नॉलेज तेव्हाच वाढेल जेव्हा ह्याच्यातल्या प्रत्येकाने ती 10 जणांपर्यंत तरी लिंक पाठवली तर ते नॉलेज वाढणार आहे. तर तेव्हा खूप खूप थँक्यू. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला परत भेटायचं आहेच आणि आपण नक्की भेटूया. थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल आमच्या दोघांकडून धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांनाही धन्यवाद. थँक्यू.